बातमी युद्धासंदर्भातली होर्मुझवरून अमेरिका इराण संघर्ष आता पेटणारे सामुद्रधुनी खुली करा अन्यथा नरकात सडाल. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गर्भित इशारा दिलाय. वीज प्रकल्प पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर इराणकडून सुद्धा आता चोख प्रत्युत्तराची धमकी आहे आणि होर्मुझ सुरू करण्यासाठी आजचा हा अल्टिमेटम होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. होर्मुझची ही सामुद्रधुनी उघडली नाही, खुली केली नाही तर अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करेल असं त्यांनी म्हटलंय, असा इशारा दिलाय. तर या मार्गावरून जगातील 20% तेलाची वाहतूक होते. ट्रम्प यांनी इराणला सामुद्रधुनी पूर्णपणे उघडण्यासाठी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता आणि त्याची मुदत ही आज संपणार आहे. तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणला सोमवारपर्यंत करार अंतिम करण्याचा इशारा दिलाय, अन्यथा 7 एप्रिलपासून विध्वंस करण्याची धमकी दिलेली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. सध्या आपल्याबरोबर सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत. ढगे सर, गुड मॉर्निंग, नमस्कार. आणि एकंदरीतच आजचा जो इशारा पाहिला अमेरिकेचा, तर आणखी विध्वंस करू अशा प्रकारचा हा इशारा आहे. इराण सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, ते काय नेमके या सगळे अपडेट्स? नक्कीच अनुपमा, अमेरिका आणि इराण यांचा संघर्ष मी म्हणेल सगळ्यात डेंजरस मोडवर आहे. कारण ट्यूजडे 8 PM अशा प्रकारची एक प्रकारे धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे. त्या मुदतीपर्यंत ट्यूजडे 8 PM ईस्टर्न टाइम या मुदतीपर्यंत जर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही आणि जर अमेरिकेसोबत करार केला नाही तर आम्ही पॉवर प्रोजेक्ट्सवर त्याचबरोबर इराणच्या अत्यंत महत्वाच्या ब्रिजेसवर, पुलांवर हल्ला करू आणि त्यांना उद्ध्वस्त करून टाकू आणि एक प्रकारे त्यांना अश्मयुगात पाठवू, अशा प्रकारची धमकी त्या ठिकाणी दिली होती. पहिला प्रश्न, खरोखरच अमेरिकेकडे ती क्षमता आहे का? त्याचं उत्तर हो, सामरिक क्षमता नक्कीच आहे. कारण आज घडीला इराणमधली एअर डिफेन्स सिस्टम, रेडार सिस्टम पूर्णतः उद्ध्वस्त केलेली आहे आणि 3 महत्वाच्या एअरक्राफ्ट कॅरियर, शेकडो फायटर एरोप्लेन्स आणि त्याच्या सोबतीलाच हजाराहून अधिक अशा प्रकारचे कमांडोज अमेरिकेनं आखातामध्ये तैनात करून ठेवलेले आहेत. म्हणून अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. मॅसिव्ह एअर स्ट्राईक ते त्या ठिकाणी करू शकतात. ग्राउंड इन्व्हेजन म्हणजे जमिनीवर जाऊन अशा प्रकारचा हल्ला करण्यासाठी ते सक्षम आहेत. पण माझ्या मते तो निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेणार नाही, कारण यामध्ये प्रचंड त्यांचं नुकसान होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते. आणि खरं म्हटलं तर असे हल्ले केल्यानंतर इराण सुद्धा अरब राष्ट्रांवर जबरदस्त हल्ले करेल. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिसॅलिनेशन प्लांट असेल, म्हणजे या हल्ल्यांच्या माध्यमातून अमेरिका त्याचबरोबर इराण हल्ले आणि प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून विन विन नाही तर लूज लूज सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण होईल आणि जगासमोर प्रचंड प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील. मग ही मुदत जरी त्या ठिकाणी दिली असली तरी मला वाटतं पुन्हा एकदा हा दबाव तंत्राचा भाग आहे. कारण हल्ल्यांच्या माध्यमातून जे साध्य करता येणार नाही ते अशा प्रकारच्या दबावाच्या माध्यमातून जर काही अंशी अमेरिकेला पुढे जाता आलं आणि या युद्धामधून आपलं अंग बाहेर काढून घेता आलं तर एक प्रकारे जे डोनाल्ड ट्रम्पला ते फायद्याचं ठरू शकतं. आणि इथेच मला सिल्वर लाईनिंग दिसते, कारण मुळात अमेरिकेचं जरी त्या ठिकाणी स्ट्रेट ऑफ होर्मुझ विषयी अमेरिका त्या ठिकाणी बोलत असला तरी सुद्धा खरं म्हटलं तर 1% कमी अमेरिकेच्या जहाजा ज्या आहेत या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून त्या ठिकाणी जातात. इस्रायलच्या जहाजा इथून जात नाहीत. म्हणून अमेरिकेचं वैयक्तिकरित्या यामध्ये विशेष नुकसान नाही, त्यांच्या मित्र राष्ट्रांचं नुकसान आहे. दुसऱ्या बाजूला इराणनं भूमिका घेतलेली आहे की स्ट्रेट ऑफ होर्मुझ अमेरिका आणि इस्रायलसाठी खुली आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन आज घडीला इराण आणि ओमान जे 2 महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत या स्ट्रेट ऑफ होर्मुझला एक प्रकारे जे आहे त्याच्याशी संबंधित निर्णय घेण्याशी संबंधित त्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्यातून जर काही निर्णय झाला तर माझ्या मते अमेरिका जे आहे असं दाखवू शकतो की आमच्या दबावामुळे कुठेतरी इराण मागे हटला आणि इथूनच कुठेतरी जे आहे एक मार्ग निघू शकतो. अशी अपेक्षा करूया की ही पॉज जो आहे तो पॉज आणखीन पुढे ढकलला जाईल. अशा प्रकारचे हल्ले अमेरिका करणार नाही, कारण अमेरिकेनं असे हल्ले केले ते जसं मी सांगितलं लूज लूज आहे आणि त्याहून महत्वाचं हे युद्ध चिघळेल जगाच्या अर्थव्यवस्थेवर, पर्यायानं भारतावर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड नुकसानाचे त्या ठिकाणी इम्पॅक्ट आपल्यावर होऊ शकतो. अगदी सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. सतीश ढगे सर आपल्या बरोबर होते.